जळगाव शहरात मागील काही दिवसांपूर्वी अवैधरित्या वाहनांमध्ये घरगुती गॅस भरण्याचे काम पोलीस स्टेशनच्या बाजूला सुरू होते। या ठिकाणी झालेल्या सिलेंडरच्या स्फोटात 7 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। त्यानंतर काही दिवस हे चोरीचे काम बंद होते, परंतु आता पुन्हा अनेक ठिकाणी हे काम पुन्हा जोमाने सुरू झाले आहे आणि हे काम पोलिसांच्या मदतीने सुरू असते, कारण पोलिसांना हप्ता दिल्याशिवाय हे काम करता येत नाही। आणि अशीच एक घटना जामनेर शहरात बोदवड रोड परिसरात एका अवैध पद्धतीने घरगुती गॅस भरण्याच्या ठिकाणी गाडीत गॅस भरत असताना मोठा स्फोट झाला। या ठिकाणी गॅस भरणारा मुलगा गंभीररित्या जखमी झाला असून ये फुटी ये गई त्या टंक्याचं काम खराब आहे। ये गाडी गेली, गाडी विजय भाऊ तुम करना जरा फुटेगी जो गैस गोडाउन गैस गोडाउन फुटेगी गाडी पाय एकदम गाडी पाय आता गाडी पण धडका होईल, गाडी पण बी गॅस राहते। तो पोऱ्या वाची गेलाय, पोऱ्या म्हणतात होता मग तर पोऱ्याची पुरे बालवाला चेटले की हे गाडी गेली, गाडी गई ये गाड़ी कितने लोग के अंदर? एक ही था, वो लड़का अच्छा हो भग गया, वो वहाँ बैठा है पूरा भाई गेला तो हे पाय गाड़ी पाय गाड़ी का काम है रे, पीछे गाड़ी का काम है। ये गई गाड़ी शॉर्ट सर्किट जाला, शॉर्ट सर्किट जाला अंदर ये क्या तो गाडी कुठला लावतोय भाई। यात एक मारुती ओमिनी गाडी आणि एक दुचाकी जळून खाक झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार भडगावला जात असलेली ही मंडळी रेवती येथून जामनेर मार्गे प्रवास करीत होती। बोदवड रस्त्यावर गाडीत अवैधरित्या गॅस भरण्याचे काम सुरू असताना अचानक सिलेंडरचा भडका उडाला। त्यानंतर जवळ असलेल्या अनेक सिलेंडरांनाही आग लागली। अपघाताच्या वेळी गाडीत बसलेले महिला पुरुष सुदैवाने बाहेर असल्याने मोठा जीवितहानी या ठिकाणी टळला। जामनेर शहरात अनेक ठिकाणी घरगुती गॅसचा सर्रास काळा बाजार सुरू असून खुलेआम वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरण्याचा व्यवसाय फोफावत आहे। बोदवड रोड, पाचोरा रोड, भुसावळ रोड येथे अवैध पद्धतीने घरगुती गॅस भरला जात आहे। या संदर्भात नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत असतानाही पोलीस प्रशासन कारवाईकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका होत आहे। प्रशासनाच्या आशीर्वादाने हे धंदे सुरू असल्याचा आरोप जनसामान्यातून केला जात आहे। जर सामान्य व्यक्ती चुकला तर लगेच पोलीस त्यांना आपले पोलिसी दाखवतात आणि त्यानंतर कारवाई करतात। आता या ठिकाणी पोलिसांमुळेच हे अवैध घरगुती गॅस भरणा सुरू असेल तर पोलिसांवर कोण कारवाई करणार असा प्रश्न जनसामान्यातून येत आहे। साक्षीदार न्यूज, जळगाव।